अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की उद्या आहे कालभैरव जयंती आणि कालभैरव जयंती आपण न चुकता उद्या साजरी करायची आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं अगदी वेगळं गोष्ट नाही करायची, अगदी साधी सोपी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे। आणि कालभैरव जयंती आपण का साजरी करावं, तर साजरी करणं बघा खूप मोठा सण नाही आपण असं म्हणणार आहे, असा सण आहे कारण आपण म्हणू शकतो की असा हा विशेष दिवस आहे। पण त्याचबरोबर कालाष्टमीच्या दिवशी जेव्हा कालभैरव जयंती येते त्या दिवसाला हा खूप 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 महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण तो त्या दिवशीच असतो। कालाष्टमीचा दिवस खूप 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 छान असतो कोणत्याही गोष्टी करण्यासाठी। त्यामुळे बघा उद्याची कालभैरव जयंती आलेली आहे, त्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची आहे, महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहे। सेवा म्हणजे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, पण त्याचबरोबर ह्या सेवा आपण का कराव्या, कशासाठी कराव्या, कोणत्या गोष्टी आपल्या घरात म्हणजे नाही का आपण म्हणू शकतो की त्या केल्याने काय होईल। तर बघा आपल्या आयुष्यात अशा अघटित घटना घडत असतात आणि त्या घटना अशा घडतात ज्याच्याने कसं असतं, कधी आपल्याला त्रासही होऊ शकतो, कधी आपल्याला त्यातनं नकारात्मकता सुद्धा येऊ शकते किंवा आपल्याला वेगळ्या वळणावर सुद्धा ते नेऊ शकतो। अशा पद्धतीने जेव्हा माणसाची बुद्धी बदलते, जेव्हा माणसाचं मन आपण म्हणतो ना डगमगावतं, त्यावेळेस त्याला स्थिर ठेवण्यासाठी तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या सगळ्या आपण म्हणतो ना की तुमच्या ज्या सगळ्या इंद्रिया आहेत, तुमच्या 5 इंद्रिया आहेत, सगळ्यांना त्याला नीट ठेवण्यासाठी कालभैरव जे देव आहेत ते त्याचे चालक आहेत, ते त्या गोष्टी व्यवस्थित पार पाडतात। तुमच्या हातून एखादी गोष्ट घडणार असेल किंवा घडलेली असेल त्याला नीट करण्यासाठीच, त्याला व्यवस्थित मार्गावर आणण्यासाठी कालभैरव देवाची आपल्याला प्रार्थना करायची असते। आणि त्याचमुळे मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही एकदा तरी कालभैरव अष्टक दिवसातनं पठण करा, श्रवण करा, काहीही करू शकता। पठण केल्याने जास्ती तुम्हाला त्याचे फायदे मिळतील किंवा श्रवण जरी केलं तर श्रवण करता करता सुद्धा म्हणा, म्हणजे त्यातनंही तुम्हाला त्याचा फायदा होईल। कारण जेव्हा आपण आपल्या तोंडाने म्हणतो, जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या तोंडाने ती गोष्ट बोलतो, तेव्हा त्याची उच्चार जे होतात त्या उच्चाराने तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या आत त्या आपण म्हणतो ना त्या व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्या व्हायब्रेशन्स क्रिएट झाल्यामुळे तुमच्या जीवनात बदल होतो, तुमच्या आयुष्यात बदल होतो, तुमच्या हाताने चांगल्या गोष्टी घडतात आणि तुम्ही त्या स्वतः बघू शकता। तर तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे ती उद्या करायची आहे। कालभैरवांचा जन्म जो आहे तो 12 वाजता, अगदी वेळेत 12 वाजता झालेला आहे। त्यामुळे तुम्ही 12 वाजता कालभैरवाचा जन्म झाला की तुम्ही कालभैरवाची आरती जी आहे ती करू शकता। कालभैरवाची जी आरती आहे मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तर तुम्ही ती तिथे जाऊन तुम्ही ती नोंद करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानुसार तुम्ही करा। त्यानंतर तुम्हाला बघा तुम्हाला 4 वाजेनंतर दुपारी, या दिवशी तुम्हाला दुपारी 4 वाजेच्या नंतर कालभैरवांना विनंती करायची आहे की तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्या गोष्टी आहेत त्याला व्यवस्थित त्यांना मार्गावर आणा, त्याला व्यवस्थित सुरळीत करा, कुठल्याही त्रासांपासून मुक्त करा। अघटित घटना घडणार असतील तर त्याला व्यवस्थित मार्गावर आणा। आणि त्याचबरोबर आपल्याकडनं काही चूक होत असेल, आपलं मन कुठे डगमगवत असेल किंवा आपले पाय चुकीच्या ठिकाणी जात असेल तर त्याला जागेवर आणून व्यवस्थित होऊ द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला कालभैरवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला खडीसाखर, नारळ, हार हे तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे। कालभैरवाच्या पायापाशी तुम्हाला हे अर्पण करायचं आहे। हार आणि खडीसाखर आणि नारळ अख्खा तुम्हाला व्यवस्थित पूर्ण नारळ घेऊन जायचा आहे। नारळ जो न्यायचा आहे तो त्यांच्या तिथे ठेवायचा आहे। दुसरा नारळ तुम्ही फोडू शकता, 2 नारळ जर का तुम्हाला फोडायचा असेल, जो नारळ अर्पण करायचा आहे तो फोडायचा नाहीये, तो नारळ तिथेच ठेवून आपल्याला परत यायचंय। त्यानंतर तुम्हाला नैवेद्य तिथे न्यायचा आहे, जो नैवेद्य आहे वांग्याची भाजी, त्यामध्ये आपल्याला वांग्याची भाजी न्यायची आहे। आता तुम्ही म्हणाल वांग्याची भाजी म्हणजे आपल्याला नक्की वांग्याची भाजी कशी न्यायची आहे, तर बघा तुम्ही वांग्याची साधी भाजी नेऊ शकता, सुक्की भाजी नेऊ शकता किंवा तुम्हाला भरीत करून न्यायचं असेल तर तुम्ही भरीत सुद्धा नेऊ शकता। वांग्याच्या भाजीला जास्ती महत्त्व आहे। त्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त बाजरीचीच भाकरी, ज्वारीची चालेल का, तांदळाची चालेल का, नाही,
फक्त आणि फक्त बाजरीचीच भाकरी तुम्हाला आणि वांग्याची भाजी न्यायची आहे। त्याबरोबर तुम्हाला एक छोटासा कांदा, तो कांदा तुम्ही चिरून ठेवला तरी चालेल, न चिरून ठेवून छोटासा कांदा त्याबरोबरच ठेवला अख्खा तरीही चालेल, आणि त्याचबरोबर एक लिंबाची फोड त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे। या पद्धतीने तुम्हाला कालभैरवांना नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्या आजूबाजूला एखादं कालभैरवाचं मंदिर नसेल तर आपण काय करावं, तर दुपारी जेव्हा त्यांचा जन्म होणार आहे तेव्हा तुम्ही आरती केल्यानंतर दुपारी 4 वाजेच्या नंतर तुम्हाला हा नैवेद्य म्हणजे संध्याकाळी तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे। बरेचसे जण दुपारी सुद्धा दाखवतात, तर दुपारी सुद्धा तुम्ही 12च्या नंतर दाखवू शकता, पण तो 12च्या नंतरच असायला हवा, 12:30, 12-12:30च्या नंतर। आणि त्यानंतर तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची सेवा जी आहे ती करायची आहे, ती म्हणजे 4 वाजेच्या नंतर किंवा तुम्हाला वेळ भेटेल बघा, असं मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही टाइम एकदमच पाळा। आपल्या आयुष्यात आपले काही भरपूर कामं असतात, ऑफिस हे ते सगळं असतं, तर तुम्हाला 12 नंतर 12-12:30 नंतर जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला ही सेवा करायची आहे की तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे। 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणणं शक्य नसेल तर एकदा कालभैरव अष्टक ऐकून घ्या आणि त्यानंतर त्यालाच 11 वेळा रिपीटेड म्हणजे त्याला पुढच्या 10 वेळा रिपीट करून ते ऐका। म्हणजे जर का तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर हेडफोन्स घालून व्यवस्थित लक्ष देऊन तुमचं काम करता करता कालभैरव अष्टक तुमच्या हेडफोन्स घालून घ्या आणि 11 वेळा ऐका, नाहीतर 11 वेळा म्हणा। 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर 1 वेळा म्हणा, 1 वेळा स्वतः वाचा, उरलेले 10 वेळेस ऐका आणि ऐकता ऐकता बोला। हे खरंच महत्वाचं आहे, कारण ह्यानी खरंच खूप शक्य मी तुम्हाला हे ऑप्शन्स, आता तुम्ही म्हणाल की तुम्ही ऑप्शन्स देता, ऑप्शन्स का देता, तर ऑप्शन्स देणं गरजेचं नाहीये, कारण सेवा करायलाच हवी। बघा, मी प्रॅक्टिकली मला गोष्टी करायला जास्ती आवडतात। आपण देवाची सेवा करतो, देवाची मनोभावे श्रद्धेने भक्तीने सेवा करतो, पण ती सेवा तुम्ही 100 वेळा जरी केली आणि एकदा जरी केली ती त्यापर्यंत जाते। मी मान्य करते की ज्या सेवेला जेवढ्या वेळेस करायला हवं तेवढ्या वेळेसच करायला हवं, पण त्यानंतर आजकालच्या आपण म्हणू शकतो की आपल्याला देवाला द्यायला 5 मिनिटं पण नाहीये, नाही असं नाहीये। तुम्ही त्या गोष्टी करू शकता, तुम्हाला जसा वेळ भेटेल जशा हिशोबाने। तुम्ही आता एक वेळा म्हणले, नंतर 10 वेळा जे म्हणायचं आहे ते नंतर म्हणलं तर कसं होतं ना, ते खंडन पडतं। त्यापेक्षा व्यवस्थित तुम्ही ऐकलं, तुमचं मन शांत राहील, तुमचं मन कुठे डगमगावणार नाही। घरी आले, तुम्ही तुमच्या कामात राहिले, विसरून गेला, तो दिवस निघून गेला, राहून जाईल। यापेक्षा अशा गोष्टी केल्याने अजून त्यातनं फायदा तुम्हाला मिळतो। त्यामुळे एकदा तरी वाचा, मनोभावे वाचा, पण एकदा तरी वाचाच। त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाची जी गोष्ट मला सांगायची ही आहे की कालभैरव जयंती आपण बरेचसे जण साजरी करतात किंवा करत नाही। तुम्ही करत नसाल तर नक्की ह्या वर्षी साजरी करून बघा। नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात बदल झालेला दिसला तर तुम्ही नाव घेणार नाही। हे बघा कसं असतं ना, आपल्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी अशा काहीतरी घडतात ज्या आपल्या न कळत होतात, चुकून होतात, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सेवा, छोट्या छोट्या अशा गोष्टी आपण केल्याने भरपूर फरक पडतो आणि त्याचा फायदाही आपल्या जीवनात, आपल्या घरच्यांना, आपल्या कुटुंबाला, आपल्या घरच्या सगळ्या जणांना त्याचा फायदा होतो। त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या, नक्कीच कालभैरव जयंती साजरी करा। त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट आहे उद्या, त्याबद्दलचा व्हिडिओ नक्कीच लवकरच येईल। त्यामुळे असेच आपले व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ कशाबद्दलचा आहे हा तुम्हाला कळेलच। कारण उद्या अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती सुद्धा तुम्हाला उद्या करायची आहे, जर का तुम्ही ते आधीपासून करत असाल तर चला भेटूया अजून एका परत छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।